मित्रांनो, आपल्या जीवनात खूप प्रमाणात संकटे आली आहेत. आपल्या घरावर कोणाचा तरी प्रकोप आहे असे आपल्याला वाटते आणि नेहमी आपल्या घरात, आपल्या परिवारात नेहमी निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात. तेव्हा समजायचं की आपल्या घरावर शनीचा प्रकोप झालेला आहे. आपण एका स्टोरीच्या माध्यमातून बघू शनीचा प्रकोप कोणकोणते नुकसान करतो. चला तर बघूया. एकदा एका गावात एक कुटुंब राहत होतं. घर मोठं, पैसा बराच आणि सुखसुविधा सर्व काही होतं. पण अचानक त्यांच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. घरात नेहमी भांडण व्हायला लागली. वडिलांच्या तब्येतीत बिघाड झाला. व्यापार तोट्यात जाऊ लागला आणि लहान सहान गोष्टीवर घरातील सदस्य रागावू लागले. लोक म्हणाले, हे शनीचा प्रकोप आहे. कारण शनी जेव्हा नाराज होतो तेव्हा माणसाच्या घरावर अंधार पसरतो. शनीचा प्रकोप म्हणजे फक्त बाहेरची संकट नाहीत, तर घरातील शांतता हरवणे. जेव्हा एकमेकांशी बोलणं थांबतं, जेव्हा पैशाचा अपयोग होतो, जेव्हा घरात नेहमी नकारात्मक राहतं, तेव्हा समजावं की शनीची सावली आपल्या घरावर पडलेली आहे. पण उपायही यावर आहेत. शनीला प्रसन्न करण्यासाठी मेहनत प्रामाणिकपणे करावी लागते. गरिबांना मदत करावी लागते. सत्य बोलावं लागतं. अन्याय करू नये आणि शनिवारी नियमाने तेलाचा दिवा लावून प्रार्थना करावी लागते. जसं त्या कुटुंबाने केलं. त्यांनी पुन्हा एकत्र येऊन गरिबांना अन्नदान केलं. सत्य आणि संयम पाळला. काही महिन्यातच घरातील तणाव कमी झाला. व्यापारात पुन्हा प्रगती सुरू झाली आणि शनीचा प्रकोप कमी झाला. म्हणून लक्षात ठेवा, शनीचा प्रकोप हा शिक्षा नसतो, तर आपल्या चुकाची जाणीव करून देणारा धडा असतो. योग्य वागले तर शनीही प्रसन्न होतो आणि आपलं घर सुख समृद्धीने भरू लागतं. अशाच प्रकारच्या नवीन स्टोरीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.